नमस्कार मित्रांनो, BA थर्ड इयरच्या 5व्या सेमिस्टरमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. आपला जो विषय आहे इतिहास लेखनशास्त्र या पेपराचा आपण चिंतनशील आणि मनन आणि अभ्यास वृत्तीनं त्याची चर्चा गेली 4-5 आठवड्यापासून करीत आहोत. आणि तुमच्या लक्षातही आलं असेल की इतिहास लेखनशास्त्र किती साधं आणि सोपं आणि सरळ आहे. आणि अशा पद्धतीने इतिहासाची मीमांसा विविध शास्त्रज्ञांनी आपापल्या पद्धतीने मांडली. त्या तत्ववेत्यांचं त्यांनी केलेल्या कार्यांची चर्चा आपण गेल्या या आठवड्यातनं करीत आलेलो आहे. आणि म्हणून जगाच्या पाठीवर इतिहास का लिहिला गेला, इतिहासामध्ये अशा पद्धतीचे का बदल झाले, आणि म्हणून काल आपण असा विचार केला की आधुनिक इतिहास लेखनातील जे नवनवीन तत्वज्ञ आहे किंवा शास्त्रज्ञ आहे किंवा असं म्हणूया त्यांनी जे विचार मांडले, अशा एक 4-5 लोकांची चर्चा युरोप खंडामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे की जी आमच्या अभ्यासक्रमाला लागू आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काल असं बघितलं, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, आपण हेगेल बद्दलची माहिती घेत होतो. आणि हेगेलला इतिहासामध्ये अनुरूप असा बदल केलेला दिसतो. हेगेल आपल्या निरनिराळ्या कल्पना खातीर इतिहासाच्या चिंतन आणि मनन कार्याला भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळाशी जोडण्याचा प्रयत्न करतो. हे या ठिकाणी आपण असं बघितलं होतं. आणि म्हणून आपण असं पहिल्यांदा बघितलं की हेगेलनं विश्वानुभूतीची जी संकल्पना आहे ती विश्वानुभूतीची संकल्पना ही 4 मुद्द्यांच्या आधारे मांडलेली आहे. एक होतं निसर्ग, मन, बुद्धी आणि प्रज्ञा. निसर्गात जे आहे ते सत्य मनाला पटलं आणि बुद्धीने केलं आणि ती प्रज्ञावंत त्यांच्या अंगात असेल तर प्रक्रिया माणूस आपोआप करतो. अशा प्रकारची एक सर्वसामान्य समावेशक दृष्टिकोन इतिहास लिहिण्याच्या पाठीमागं असायला हवी असं तत्वज्ञान तो पहिल्यांदा जगाच्या पुढं ठेवतो. हेगेलनं पुन्हा परमसत्य काय आहे याच्यावर चर्चा केली. तो म्हणतो भौतिक काळातील परमसत्य म्हणजे सत्याचा शोध घेणे. मग त्याच्यात ती एखादी घटना घडली, त्या घटनेचं खरं कारण काय आहे, त्याची सत्यता कशी आहे, ती सत्यता पडताळण्यासाठी लागणाऱ्या मूल्यांकनाचा, त्या सत्यतेच्या जवळ जाण्यासाठी लागणाऱ्यांचा बुद्धीचा, त्या सत्तेला उपजित करण्यासाठी मिळणाऱ्या विविध कार्यांचा यथोचितपणे अभ्यास करणे म्हणजे त्या सत्याकडे वळणे असा दृष्टिकोन या ठिकाणी इतिहासामध्ये हेगेलनं मांडलेलं दिसतं. त्यानंतर तो म्हणतो वैश्विक शृंखला. इथं हेगेलच्या मते भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळाचं सामंजस्य जो आहे ते इतिहासामध्ये पाहावयास मिळतं. आणि तो म्हणतो भूतकाळातली घडलेली घटना ती आता घडते की काय असं समजायला लागतं, म्हणजे समकालीन वाटायला लागते. आणि भविष्य काळात अशी घटना होऊ नये यासाठीचे काहीतरी योजना राबविल्या जातात. म्हणून भूतकाळातली वर्तमान काळाशी आणि वर्तमान काळाचं भविष्य काळाचं स्वप्न बाळगणं अशा विविध कल्पना ही जी शृंखला आहे ती भूतातून वर्तमानातून भविष्याकडे अशा पद्धतीने साखळी पद्धतीने चक्राकार गतीने चालते. म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की वैश्विक शृंखला ही इतिहासाच्या दृष्टिकोनातून मानवी जीवनाच्या भौतिक जीवनामध्ये चालणाऱ्या घडामोडींचं घटनांची चर्चा या ठिकाणी करता आली पाहिजे. त्यानंतर तो म्हणतो मूर्त आणि अमूर्त. मूर्त म्हणजे एखादं झाड आहे त्याची पानं फुलं जी दिसतात ती मूर्त आहे. पण अमूर्त काय, ती झाडं सुरुवातीला कोणी लावलं त्याच्यासाठी कसं उपजित गुण उत्पादित झाले, मग तो झाड कसा मोठा विकसित झाला, मग त्याला कशी पावलं फुटले, त्याचा खोड विकसित होलं, ह्या सगळ्यांची सूक्ष्म पद्धतीनं अभ्यास करणं म्हणजे अमूर्त स्वरूपात जाणे. म्हणजे याचा अर्थ असा की एखादी घटना घडली त्याचं विश्लेषण सरळ मानानं ढोबळ मानानं दिसतं, पण ते अमूर्त शोधण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये डीप जावं लागतं. आणि डीप गेल्यानंतर त्या घटनेचं अवलोकन आपल्याला होतं. आणि म्हणून या ठिकाणी अमूर्त कळं, अमूर्ताकडून पुन्हा मूर्त कळं अशी प्रकारची संकल्पना या ठिकाणी तो मानतो. आणि म्हणून याच्यात नंतर गुणात्मक पद्धतीचा विकास कसा होत गेला याचेही
चर्चा आमच्या पुस्तकामध्ये हेगेल करतो. कारण हेगेलनं इतिहासावर चर्चा करणारं, इतिहासावर भाष्य करणारे अनेक खंड लिहून काढले आणि त्याच्यामध्ये इतिहासाची शास्त्रीय पद्धत कशा पद्धतीनं सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यात काय बदल करावा याची सूचना केलेली दिसते. म्हणून हेगेल आता इथपर्यंत थांबतो, म्हणतो द्वंद्ववादाचा विकास कसा होत गेला. तर द्वंद्व म्हणजे भांडण, वाद कसे होतात. तर हे वादाचा विकास, जेव्हा दोन लोकांमध्ये वाद होतील म्हणजे विकास होतो असं त्याचं म्हणणं आहे. उदाहरणार्थ पक्ष आणि प्रतिपक्ष, एक पक्ष असा बोलतो, त्याच्या प्रतिस्पर्धक वेगळा बोलतो आणि दोघांच्या संघर्षातून, द्वंद्वातून, दोघांच्या वादातून एक नवीन दिशा कळते, एक नवीन समोर उदयाला येतं. ते नवीन उदयाला आलेलं जो सत्य घटना असतं तो इतिहासातला परमानंद असतो, तोच इतिहासातला अंतिम सत्य असतं. हे शोधण्याचं कृत्य पक्ष आणि प्रतिपक्ष यांनी करावं आणि त्यातून मिळालेलं पुढचं अविभाज्य घटक किंवा अविभाज्य घटक भौतिक ज्ञानाशी निगडीत केलं जावं. अशा प्रकारची व्याख्या या ठिकाणी द्वंद्व विकासाच्या टप्प्याबद्दल, सिद्धांताबद्दल तो व्यक्त करतो. द्वंद्व विकासाचे टप्पे त्यानं 3 मांडले. द्वंद्व विकासाच्या टप्प्यामध्ये तो म्हणतो, पहिला टप्पा जो आहे की समाजात ज्या जुन्या गोष्टी, परंपरा चालू आहेत त्याच्या विरुद्ध लोक संघर्ष करतात. नंतर जेव्हा त्या व्यवस्थेविरुद्ध उठाव करतात, हा उठाव जुन्या पद्धतींचा असतो, म्हणून ते पहिला टप्पा. दुसरा टप्पा काय की जुन्या व्यवस्थेविरुद्ध उठाव करून नवीन व्यवस्था, प्रतिपक्ष स्थापन करतो, हा झाला दुसरा टप्पा. आणि तिसरा टप्पा म्हणजे काय की याच्यामध्ये पक्ष आणि प्रतिपक्ष यांच्या संघर्षातून जो नवीन दिशा आलेली असते, जो नवीन भौतिक बदल दिसतात, जे परिवर्तन दिसतं, जे विकास घडून येतो, तो विकास खऱ्या अर्थानं तिसरा टप्पा आहे. म्हणजे अगोदर आहे ते जुनच, ते जुनी परंपरा, जुनी रूढी परंपरा, वंशिक परंपरा, जे काय असेल जातीयता वगैरे सगळं चालू आहे आणि त्याच्यामध्ये आता विरोधाभास झाला, लोकांनी उठाव केले, बंड पुकारले. म्हणजे प्रतिपक्ष म्हणजे एक पक्ष म्हणजे पहिल्यापासून चालत आलेली परंपरा, रूढीप्रियता आणि त्याच्यावर प्रतिपक्षाने विरोध केला आणि प्रतिपक्षाने विरोध केल्यानंतर या दोघांच्या संघर्षातून जो नवीन समाज रचना तयार झाली, जे विकासाचं नवीन दालन निर्माण झालं, त्याला आपण असं म्हणायचं आमच्या इतिहासातल्या द्वंद्व विकासाचे हे विविध टप्प्यांमध्ये 3च टप्पे अत्यंत श्रेष्ठ वाटतात. आणि म्हणून या हेगेलनं आपल्या इतिहासाच्या विवेचनामध्ये द्वंद्वात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये विकासाचे टप्पे 3 सांगितले. पहिला टप्पे आहे तीच परंपरा, रूढीप्रियता आणि त्यात बदल करणारे प्रतिपक्ष आणि बदल झाल्यानंतर आलेलं नवीन विकसित परिवर्तन असणारं समाज, याला त्यांना तिसरा टप्पा म्हटला. आणि अशा पद्धतीनं आपण करायचा विचार करत गेलो. पुढे आता जातो की इतिहासाची अनिर्वाह्यता किंवा अतिवाह्यता कशा प्रकारची म्हणायचं. मग तो म्हणतो इतिहास अति महत्वाचा का वाटतो, कारण गत काळात घडलेल्या घटना त्या घडल्या नसत्या तर, जर ती अशीच घडली असती तर किंवा ती घडलीच नसती तर असे शंकाखोर प्रश्न निर्माण होतात. त्या घटनेबद्दलचा एक विविध विचार डोक्यांमध्ये रुचू लागतो. म्हणजे याचा अर्थ असा की लोक आपल्या पद्धतीने त्या घटनेचं सारांश रूपानं विचार करायला लागतात आणि मग असं घडलं असतं तर, असं घडलं नसतं तर, अशा जर तरच्या भाषेमध्ये जेव्हा तो विचार करू लागतो तेव्हा तो अधिक त्या इतिहासामध्ये गुंतविला जातो. आणि म्हणून असं गुंतवल्या गेल्यानंतर त्याचा अपरिहार्यता म्हणून इतिहासाचं अभ्यास करणं ही मानवाला काळाची गरज पडते, असं हेगेल आपल्या सिद्धांतामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि यासाठी त्यानं इतिहास प्रतिपादनाचे 3 प्रकार सांगितले. त्यानं इतिहास प्रतिपादनाचे त्यानं 3 प्रकार सांगितले. पहिलं सांगितलं की मूळ इतिहास, ओरिजिनल हिस्ट्री, मूळ इतिहास जो आहे तोच, जो सत्य घडला, जो काही लिहून ठेवला तो मूळ इतिहास. आणि नंतर दुसरं तर प्रतिबिंबात्मक इतिहास म्हणजे रिफ्लेक्टिव्ह इतिहास. इथे काय आहे ना की त्यात काय प्रतिबिंबित होतं, त्यात काय बदल घडून येतं, त्यात काय नवीन सुधारणा येते आणि जे काही समाजामध्ये ते प्रतिबिंबित होतं तो इतिहास.
आणि त्याच्यानंतर तिसरा आहे की या ठिकाणी आपण तिसरा म्हणजे तात्विक इतिहास म्हणजे फिलॉसॉफिकल हिस्ट्री. म्हणजे याचा अर्थ असा की ओरिजिनल हिस्ट्री, रिफ्लेक्टिंग हिस्ट्री आणि फिलॉसॉफिकल हिस्ट्री अशा 3 तत्वांवर 3 मुद्द्यांवर आधारलेलं इतिहासाचं प्रतिपादनाचे प्रकार जगाच्या पाठीवर दिसतात की ज्यावर माणूस आपलं कर्तव्य दक्ष इतिहासाचं अवलोकन करतो. असं हेगेल आपल्या शास्त्रीय पद्धतीमध्ये वैचारिक दृष्टिकोनातून आपल्या सिद्धांतातून आपल्या विचारातून मांडण्याचा प्रयत्न करतो आणि तो जगजाहीर सगळ्या ग्रंथामध्ये लोकांनी तो आत्मसात केलेला आहे. म्हणून आज जगाच्या पाठीवर इतिहासामध्ये हेगेलचे जे कार्य आहे अत्यंत उत्तम प्रतीचं सर्वश्रेष्ठ दर्जाचं वाटायला लागतं. त्यानंतर हेगेल इथपर्यंत थांबला नाही. ते हेगेलने काय केलं की इतिहास चिंतनात व्यक्ती नव्हे तर समूहाला महत्व आहे असंही प्रतिपादन केलं. तो म्हणतो इतिहासाचा अभ्यास करणारा व्यक्ती किंवा इतिहास लिहित असताना फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित न ठेवता तो समूहाचा अभ्यास करतो. आणि म्हणून इतिहास हे समूहाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, एका व्यक्तीचं नाही. आता व्यक्ती म्हटलं तर ती व्यक्ती काय करते, त्या व्यक्तीबद्दलची आपल्या मनात असलेली अस्मिता, त्या व्यक्तीबद्दलचा असलेला आदरभाव आणि आपली व्यक्ती या नात्यानं तो व्यक्ती इतिहास लिहित असताना त्या व्यक्तीबद्दल अधिक अतिशयोक्तीपद भाष्य करतो किंवा चांगल्या गोष्टी त्याच्या अधिकाधिक मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची दुसरी बाजू कोणीच मांडत नाही. त्यामुळं व्यक्तिनिष्ठ इतिहास न ठेवता तो सामूहिक किंवा गटांचा, समूहाचा, देशाचा, प्रांताचा, भाषिकांचा अशा पद्धतीनं इतिहास मांडला जावा असा हेगेल प्रतिपादन करतो. कारण का असं इतिहास मांडला गेल्यावर काय होईल की एका विशिष्ट व्यक्तीपुरता मर्यादित न राहता तो सामूहिक इतिहास पठण होईल आणि लोकांच्या लक्षात येईल की हा या देशाचा, या राज्याचा, या प्रांताचा, या समूहाचा, या गटाचा, या संस्थेचा हा इतिहास. अशा प्रकारचं त्याची चर्चा करते. आणि म्हणून तो म्हणतो इतिहास चिंतनात व्यक्ती नव्हे तर समूहाला अधिक महत्व आहे. त्यानंतर हेगेल आपल्या एकंदरीत विचार केल्यानंतर इतिहासात दिलेल्या योगदानाबद्दल आपण जर चर्चा केली तर इतिहास मानवी जीवनामध्ये इतिहासाला अनन्य साधारण महत्व आहे असं पहिल्यांदा प्रतिपादन करतो. आणि मग प्रतिपादन केल्यानंतर तो म्हणतो निसर्गदत्त असणाऱ्या ज्या गोष्टी घडतात त्या घटनांमध्ये व्यक्ती कसा सक्रिय होतो आणि आपलं कृत्य कसं करीत चालतो. मग ज्या कृत्य करत असताना ज्या घटना घडतात त्या घटनांचं अवलोकन करणारे संशोधक, त्या घटनांचं चर्चा करणारे संशोधक, विचारवंत अभ्यासक किंवा इतिहासकार जेव्हा पुढे येतात तेव्हा आपल्या पद्धतीने त्याचं सत्य मांडण्याचा प्रयत्न त्यांनी करावा की जेणेकरून आहे ते ओरिजिनल हिस्ट्री जी लोकांपर्यंत टिकली पाहिजे आणि त्याची सत्यता पडताळण्यासाठी असणारे जे साधनं आहेत त्याच्या सत्यतेसाठी लागणारा जो मुबलक प्रमाणामध्ये जो पुरवठा आहे तो पुरवठा आत्मसात केल्यानंतर त्याच्या अनेक संशोधनात्मक पद्धतीने त्याच्यामध्ये आपलं विवेचन मांडणं, आपलं निष्कर्ष मांडणं अशा पद्धतीनं इतिहासाच्या परिभाषेमध्ये हेगेलचं आत्मा हे तत्वज्ञान आम्हाला अत्यंत उपयुक्त असं वाटायला लागतं. हेगेल इथपर्यंत थांबत नाही मित्रांनो. हेगेल म्हणतो की जीवनमानामध्ये जे काही मानवी जीवनाच्या गरजा आहेत ना त्या गरजा हळूहळू विकसित होताना दिसतात. आणि मग ह्या गरजा जेव्हा हळूहळू विकसित होताना दिसतात तेव्हा त्याच्या विवेक बुद्धीला पटणारे जे तत्वज्ञान असतं त्या तत्वज्ञानात सुद्धा बदल झालेला असतो हे ग्राह्य धरलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असं काय की माणूस गरजेनुसार बदलतो म्हणजे त्याची विचाराची देवाणघेवाण बदलते, विचारांची देवाणघेवाण बदलते म्हणजे तो आता नवीन विचार प्रवाहाकडे आकर्षित होतो म्हणजे त्याच्या विचारात बदलते. म्हणजे त्याचं पहिलं तत्वज्ञान विचाराचं जे होतं ते लयात जातं आणि नवीन जे आत्मसात करतो विचाराचं देवाणघेवाण त्यातनं नवीन तत्वज्ञान पुढे येतं. म्हणजे तत्वज्ञान हे हळूहळू लयात जातं आणि नवीन तत्वज्ञान आत्मसात केल्यामुळं नवीन तत्वज्ञान जगाच्या पाठीवर धारकन उभं राहतं. असं तर डायरेक्ट प्रश्न केला आणि म्हणून हे नवीन तत्वज्ञान किंवा फिलॉसॉफी ऑफ न्यू ती आपण आत्मसात केली पाहिजे तरच
इतिहासाच्या व्यक्तीला किंवा इतिहासाची मांडणी करणं इतिहासकाराला सोयीस्कर ठरते. आणि म्हणून जगाच्या पाठीवर जर असं नाही झालं तर जग हे वेगळं बनेल आणि सगळीकडे वातावरण भयान होऊन जाईल, भयान अशांतता निर्माण होईल असाही तो या ठिकाणी एक संकेत देतो. आणि म्हणून इतिहासकाराने अतिशयोक्ती, इतिहासकाराने विविध संकल्पना मांडत असताना व्यक्तिनिष्ठ इतिहास लिहिण्यापेक्षा समूहनिष्ठ इतिहास लिहावा अशा प्रकारच्या सूचक सूचना तो करताना दिसतो. या ठिकाणी अजून एक मला असं वाटतं की हेगेलनं आदर्शवादाचा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न इतिहास लिहिण्यामध्ये केलेला दिसतो. आता हेगेलचा जो आदर्शवाद आहे तो इतिहासाचा चिंतनाचा विषय आहे. इतिहासाच्या चिंतनातून भौतिक जगातील अस्तित्वात असणाऱ्या मूळ तत्वांना तो डायरेक्ट काय करतोय, फाटा मारतोय. म्हणजे काय, त्यांना तोडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे परंपरागत असणाऱ्या सिंधू संस्कृतीतील मूळ तत्वे, परंपरागत असणारे त्या धर्माचे मूळ तत्वे, त्या मूळ तत्वामध्ये आधुनिक काळामध्ये माणसं आता बदल करत चाललेली आहे. कारण ती पारंपरिक चालत असलेली तत्वे आजच्या घडीला ते दिसेना असे दिसतात किंवा त्याच्यावर चालणं अवघड होऊन बसतं. म्हणून आता मूळ तत्वाला तो टक्कर देतो, मूळ तत्वाला तोडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तो म्हणतो आदर्शवाद कसा निर्माण होईल की जेव्हा मूळ तत्वांवर आपण घात करून नवीन मूळ तत्व आत्मसात करू आणि सत्सद विवेक बुद्धीच्या माध्यमाने आपण नवतत्वज्ञान विकसित करू. ते तात्विक दृष्टिकोनातून वैचार प्रवाह किंवा विचार प्रवाह जेव्हा लोकांपर्यंत येईल तेव्हा इतिहासाच्या माध्यमानं वैचारिक साखळी निर्माण होईल. आणि याला विश्व साखळीच्या, वैश्विक साखळीच्या दृष्टिकोनातून, द्वंद्ववादाच्या दृष्टिकोनातून इतिहासाची परिभाषा करायला लागते. आणि म्हणून इतिहास हे द्वंद्व भाषेचं प्रतिपादन करणारं एक आदर्शवादी इतिहास संशोधन पद्धती आहे असं या ठिकाणी हेगेलच्या या संकल्पनेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. हेगेल इथपर्यंत थांबत नाही, तर हेगेलने अजून एक विचार केला की चेतन आणि अचेतन, चेतन आणि अचेतन या घटना ज्या विश्वामध्ये घडतात किंवा तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार करतो चेतन अचेतन या दोघं घटनांच्या समुपचारांमध्ये आपण जे तर्कनिष्ठता आत्मसात करतो, तर तर्कनिष्ठता आत्मसात करत असताना आपण मांडलेली जी ग्रहिके असतात, आपण मांडलेली जी संकल्पना असते, आपण मांडलेली जी समस्या असते, त्या समस्येचं अवलोकन होताना दिसत नाही. म्हणून हेगेल म्हणतो की आपण या ठिकाणी चेतन आणि अचेतन या दोन दृष्टिकोनातून व्यक्ती सामंजस्य असणार, सर्वांना पटणार असं तात्विक विचाराशी एकनिष्ठ असणारं इतिहासाचं तत्वज्ञान लोकांपर्यंत मांडला जावा असा अट्टहास सुद्धा हेगेल आपल्या विवेचनामध्ये करताना दिसतो. मित्रो, आपण या ठिकाणी जे इतिहासकारांमध्ये जे विचारवंत होते, जे तत्वज्ञ होते, त्या तत्वज्ञानामध्ये युरोप खंडातल्या 2-4 तत्वज्ञानापैकी एक पहिलं तत्वज्ञ म्हणून आपण या ठिकाणी हेगेलचं काम पाहत आहोत. हा जॉर्ज फ्रेडरिक हेगेल हा आपल्या पद्धतीनं वेगवेगळ्या संकल्पनेला इतिहासाच्या मूर्त आणि अमूर्त स्वरूपात जाऊन त्यांचं कठीणकडून सोप्याकडे आणि सोप्याकडून कठीणाकडे जाण्याच्या मार्गांचा विचार करत असताना इतिहास एक आदर्शवादी शृंखला असणारं शास्त्र आहे असं लोकांना पटवून देण्याचं कार्य करतो. म्हणजे त्याच्या इतिहासाच्या तत्वज्ञानामध्ये असणाऱ्या, इतिहासात असणाऱ्या विविध गोष्टींच्या आधारे तो इतिहास लेखन शास्त्रामध्ये वेगवेगळे परीक्षण, वेगवेगळे सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मित्र, आपण एकंदरीत असा विचार करूया की विश्वानुभूती संकल्पना मांडताना तो म्हणतो निसर्ग, मन, बुद्धी आणि प्रज्ञा यांच्या जोरावर असणार परमसत्य आणि या परमसत्यातून मिळालेली वैश्विक शृंखला तयार करत असताना मूर्तांना अमूर्तांचा पाठिंबा घेऊन व्यक्ती द्वंद्ववादाचा विकासाच्या दृष्टिकोनातून आपले विचार मांडतो. आणि म्हणून हेगेलने द्वंद्ववादाच्या विकासाचा सिद्धांत जगाच्या पाठीवर मांडलेला दिसतो. थेअरी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मग हेगेलच्या या भौतिक जीवनाच्या मुळाशी आपल्याला असं लक्षात येईल विरोधाभास हेच खरे या ठिकाणी तत्व त्याचं पाहावयास मिळतं. आणि मग या द्वंद्ववात्मक विकासाच्या टप्प्यांविषयी तो चर्चा करताना तो म्हणतो पहिला टप्पा म्हणजे कोणता, तर जो
मुख्य जुन्या गोष्टी आहेत, जुन्या परंपरा आहेत, जुनी चालीरीती आहेत, जुनं होतं ते मूळ इतिहास, तो त्या जुनी परंपरेविरुद्ध, त्या जुनी रूढीप्रियतेविरुद्ध, त्या परंपरा जुनी रूढीप्रियता जो आवाज उठवण्याचा प्रयत्न चालू असतो, त्या जुनी परंपरेला आपण एक पक्ष मानूया आणि दुसरा प्रतिपक्ष मानूया. म्हणजे जी जुनी परंपरा आहे त्याच्या विरोधात पेटून उठून त्या ठिकाणी विकास करणे किंवा परिवर्तन घडवून आणणे किंवा बदल करून आणणे, समाज बदल असेल, भौतिक बदल असेल, रासायनिक बदल असतील किंवा विविध प्रकारचे बदल असतील, हे बदल म्हणजे औद्योगिक बदल असतील, ही सगळी बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेनंतर येणारा जो विकासाचा टप्पा असतो त्या टप्प्याला आपण तिसरा टप्पा असं म्हणतो. म्हणून पहिल्यांदा मूळ तत्वज्ञानाला छेद देत प्रतिपक्षानं केलेलं परिवर्तन आणि त्या परिवर्तनातून नवीन आलेले समोरचे जे निष्कर्ष आहे त्या निष्कर्षाला आपण असं म्हणूया की विकासाचा हा तिसरा टप्पा म्हणजे हे वाटचालीचा तिसरा टप्पा. अशा दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी या हेगेलच्या 3 तत्वांचा विचार या ठिकाणी केला. मग पुन्हा इतिहासाची चर्चा करताना तो 3 प्रकार प्रतिपादित करतो. एक मूळ इतिहास, ओरिजिनल हिस्ट्री, दुसरा प्रतिबिंबित इतिहास म्हणजे रिफ्लेक्टिव्ह हिस्ट्री, तिसरं तो म्हणतो की तात्विक इतिहास म्हणजे फिलॉसॉफिकल हिस्ट्री. या 3 तत्वावर इतिहासाचं जगाच्या पाठीवर अस्तित्व पाहावयास मिळतं आणि ही 3 तत्वावर अस्तित्वात असणाऱ्या जगाचा इतिहास हा पुन्हा त्यांनी काय सांगितलं, हा पुन्हा काय आहे की हा मूर्त आणि अमूर्ताचा विचार करत असताना हा पुन्हा 3 तत्वावर आधारलेला इतिहास जशा का तशा पद्धतीने न मांडता त्यात बुद्धीच्या जोरावर काही निष्कर्ष आपण काढलेले असतात, ती निष्कर्ष मांडून त्याचा विपर्यास न करता त्याचा इफेक्ट म्हणजे त्याचा परिणाम काय झाला याची सिद्धता मांडण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीने करावं अशी तो संकल्पना इतिहास लिहिण्यामध्ये मांडताना दिसतो. इतिहासाच्या चिंतनामध्ये तो म्हणतो व्यक्ती नव्हे तर व्यक्ती नसून तो समूहाचा इतिहास लिहिला जावा की जेणेकरून व्यक्तीची श्रेष्ठत्व, व्यक्तीबद्दलचं लोकांचं 2 अतिशयोक्तीने शब्द वापरलेले म्हणजे काय एखाद्या व्यक्तीचं जास्तीत जास्त चरित्र चांगलं लिहिलं जाईल आणि त्याचे दुष्गुण मात्र बाजूला राहून जातील. म्हणून समूहाचा इतिहास लिहा. समूहाच्या इतिहासातनं काय जगाच्या पाठीवर त्या समूहाचं अस्तित्व आहे हे कळायला लागेल. आणि इतिहास हे आता व्यक्तीपुरता सापेक्ष न राहता तो आता समूहाच्या माध्यमानं, गटाच्या माध्यमानं, प्रांताच्या माध्यमानं, देशाच्या माध्यमानं, समाजाच्या माध्यमानं एकत्रित झाला पाहिजे असाही तो प्रतिपादन करतो. पुढे हेगेल म्हणतो की मला आदर्शवाद, तर आपल्या इतिहास विवेचनामध्ये इतिहासाच्या चिंतनामध्ये त्यानं हेगेलनं आदर्शवादाचा सिद्धांत मांडला. आदर्शवादाचा सिद्धांत मांडताना तो म्हणतो की संघर्ष अटल आहे. संघर्ष जर अटळ असेल तर अटल संघर्षामध्ये बदल करणं ही काळाची गरज आहे. म्हणून जुन्या त्या रूढी परंपरा लयात जाऊन नवीन संघर्षातून निर्माण झालेलं जे परिवर्तन आहे ते परिवर्तन मानवी जीवनाचा विकासाचा चांगला मुख्य टप्पा आहे आणि त्या टप्प्यातनं माणसाचं जीवन फुलतं, विकसित होतं असं या ठिकाणी आदर्शवादाच्या दृष्टिकोनातून हेगेल मांडतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वसामान्यपणे हेगेलच्या या टीकात्मक परीक्षणातून असं लक्षात येतं की असा एकमेव हेगेल होता की ज्यानं जगाच्या पाठीवर इतिहासाची मीमांसा करताना त्याला विविध शास्त्रांशी संबंध देत तर्कनिष्ठता, तत्वज्ञान, फिलॉसॉफी या सगळ्यांशी मूर्त अमूर्त या सर्व गोष्टींशी जोडणी करून इतिहासाचं नवीन परिपाठ जगाच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. म्हणून आपल्याला इतिहासाच्या युरोप खंडात असणाऱ्या अस्तित्वामध्ये इतिहास तत्वज्ञ म्हणून हेगेल हे सर्वश्रेष्ठ वाटतं हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. हेगेल बद्दलचं गेल्या 2 दिवसापासून आपण चालत असलेलं विवेचन या ठिकाणी थांबूया. जर काही शंका असेल तर मला नक्कीच प्रश्न विचारा आणि हेगेल बद्दल एखादी अडचण आली तर मला कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाका, म्हणजे मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न खास करेल. इथंच आपण थांबूया. उद्या पुढचा विचार घेऊया. इथं सगळ्यांचे निरोप घेतो. नमस्कार.